खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे। एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलंय। या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ही महिला पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्योती पांडुरंग तांबे असं ताब्यात घेण्यात आलेल्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याचं नाव आहे। त्या बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। या प्रकरणातील तक्रारदारावर आणि त्याच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार आणि नातेवाईकांना अटक टाळण्यासाठी आणि कोर्टात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात तांबे यांनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने या प्रकरणी एसीबी कडे धाव घेतली। एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता तांबे यांनी यापूर्वीही लाचेची रक्कम स्वीकारल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। तांबे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बावधन सारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने अशा प्रकारे लाचेची मागणी केल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।